गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, हे गजानना श्री गणराया करू आरती ही तुझला. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं विगम या युट्यूब चॅनलवरती. आणि आपण आज भेट देणार आहोत ते बदलापूर पूर्व येथील मोसेकर यांच्या मंगलमूर्ती कलानिकेतनला. ही यांची तिसरी पिढी आहे जी बदलापूरमध्ये कार्यरत असून त्यांच्या या मूर्त्या बदलापूरमध्येच नाही तर बदलापूरच्या बाहेर देखील प्रसिद्ध आहेत. तर आपण आज भेट घेऊन त्यांच्या या कारखान्याविषयी माहिती घेणार आहोत. आपण मोसेकर परिवारातील जे सदस्य आहेत त्यांची माहिती घेणार आहोत की त्यांचा हा जो व्यवसाय आहे मूर्ती घडवण्याचा तो कधीपासून सुरू झाला, हा परंपरागत व्यवसाय कसा त्यांनी जोपासला आणि कोणत्या प्रकारच्या मूर्त्या मिळतात. आणि सध्या पर्यावरणपूरक गोष्टी आपण जोपासतो त्यासाठी आपण शाडू मातीच्या मूर्तींना प्राधान्य देतो. तर यांच्या या कारखान्यामध्ये या मूर्त्या हाताने घडवल्या जातात. संवाद साधूया आणि त्यांच्या या मूर्ती कारखान्याविषयी माहिती घ्या. तर हा व्हिडिओ आपण नक्की पहा आणि आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा. मंडळी, शाडू मातीच्या मूर्त्या बनवण्यापूर्वी ही अशी माती मळली जाते. दादा, ही शाडू माती आहे ना? हो, ही आपल्याला बाहेरनं अशी सुकी येते सुकी येते. इथे भिजून तिला तयार करावी लागते. आणि किती दिवस साधारण आपण भिजत ठेवतो? एक 4-5 दिवस. 4-5 दिवस भिजत ठेवायला लागतं. हम्म. आणि त्याला नेहमीच्या मातीपेक्षा जरा चिकटपणा जास्त असतो. हो, चिकट जास्त ओली झाली त्यामुळे ते चिकट झाले. अच्छा, मग आपण त्यामध्ये आता ही सुकी माती हा. मिक्स करून अजून मग ती आपल्याला मळून मग कोणती- प्रॉपर माती एकदम पाय तसं बनवता येईल. अच्छा, ही झाल्यानंतर आता आपल्या साचे तर काढून झाले सगळे, हम्म. त्यामुळे ही नंतर मी साच्यात भरतो आपण. ही साच्यामध्ये भरून त्यानंतर गणपती तयार होतो. आणि जर साचा नसेल तर मग आपण हातानेच आकार हाताने आकार देतो. तर इथे मूर्त्यांना फिनिशिंग द्यायचं काम चालू आहे. म्हणजे ज्या मूर्त्या येतात त्या कुठे रफनेस वगैरे असेल, कुठे कच्ची पुट्टी वगैरे असेल, ती आपण हे असे घासून काढतात. काकाचं नाव काय तुमचं? गणेश शिशवे, नरेश गणेश शिशवे. गणेश शिशवे काका आहेत. ते या मूर्त्या घासत आहेत. म्हणजे जर मूर्त्यांना कुठे काही रफनेस असेल तर त्यांना फिनिशिंग द्यायचं. म्हणजे त्यानंतर मग बॉडी कलर, आणि बॉडी कलर झाल्यानंतर फायनल टच दिला जातो आणि मग आखणी वगैरे ह्या गोष्टी असतात. तर ह्या सगळ्या मूर्त्या आहेत, प्रायमर झालं आहे त्यांचं मारून, काय काय घासायचे आहेत आणि त्यांना फिनिशिंग. म्हणजे आता जवळच, आता बाप्पा जवळच लवकरच येणार आहेत आणि त्यांची ही तयारी सगळी सुरू आहे. या गौराईच्या मूर्त्या आहेत. दादा, नाव काय तुझं? मयूर टेंबे. मयूर टेंबे. तर मयूर दादा आहे. तर या गौराईच्या मूर्तीला जे रफनेस वगैरे आहे तेच मूर्ती घासण्याचं काम सुरू आहे. दोन्ही तयाऱ्या एकत्रच सुरू आहे तिथे. बाप्पाच्या मूर्त्यांची फिनिशिंग आणि दुसऱ्या बाजूला गौराईच्या मूर्तीची फिनिशिंग. तर यावरती आपण पाहता त्या सगळ्या शाडू मातीच्या मूर्त्या आहेत. फिनिशिंग करून झालेत, त्याच्यावरती प्रायमर रंग मारतील, म्हणजे पांढरा रंग. आणि आपण ही प्रोसेस बघूया तिथे. आणि काही या मूर्त्या आहेत त्या पूर्ण देखील झालेल्या आहेत. हे बघा, ही पण शाडू मातीचीच मूर्ती आहे. एकदम सुबक काम आहे आणि एकदम छान रंगवलेले आहेत. आणि या देखील ज्या पांढऱ्या दिसत आहेत त्या देखील शाडू मातीच्याच मूर्त्या आहेत. आणि त्याला म्हणजे पॉलिशिंग फिनिशिंग झालेली आहे आणि पहिला जो पांढरा रंग मारतात तो देखील मारलेला आहे. फक्त गणपती बाप्पाच्याच नाही तर या कारखान्यामध्ये आपल्याला स्वामी समर्थांच्या, दत्तगुरूंच्या अशा विविध मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतील. बघा, स्वामी समर्थांच्या किती छान छान सुबक मूर्त्या आहेत विविध त्यांच्या बैठकीतल्या.
सचिन मोसेकर दादा आहेत. दादा ही तुमची तिसरी पिढी ना या क्षेत्रातली. तर दादा काय सांगा आता आपण म्हणजे काय करतोय की आपण हा बॉडी कलर म्हणजे काय एकंदरीत ही प्रोसेस कशी असते आपण या व्हाईट मारून पहिल्यानंतर मग बॉडी कलर मारला जातो. म्हणजे आधी फिनिशिंग केली जाते. अच्छा म्हणजे मूर्ती आधी घासून वगैरे हा आपण घेतो. फिनिशिंग होते आणि या सगळ्या मूर्त्या आपल्या या इथेच कारखान्यात आपल्या इथेच. आणि आपल्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारच्या मूर्त्या मिळतात शाडो मातीचे पीओपीचे. दोन्ही पण आणि आपण हव्या त्या डिझाईन सांगू तशा मूर्त्या तुम्ही सांगाल तसे. मंडळी आपण पाहिलं की मूर्तीला पहिले जे फिनिशिंग असतं ते दिलं जातं. म्हणजे पांढऱ्या मूर्त्या असतात त्यांच्यावरती पांढरा कोट दिला जातो. म्हणजे ज्या कच्च्या मूर्त्या असतात म्हणजे ही उदाहरणार्थ ही कच्ची मूर्ती त्याच्यावरती पांढरा कोट दिला आहे. त्यापूर्वी ती रफनेस असतो तो काढत होते. त्याच्यानंतर त्याला बॉडी कलर म्हणजे अंगाचा कलर दिला जातो आणि त्याच्यानंतर या बारीक ज्या गोष्टी आहेत मूर्तीच्याच म्हणजे शोभेचा एक भाग आहे. तर पाट कलर जो असतो तो आपण पाहिलात आणि त्याच्यासोबत हे जे लाकडी असतं म्हणजे एखादा बाप्पा जर सोफ्यावरती बसलाय किंवा सिंहासनावर बसलाय तर त्याच्या लाकडी ज्या गोष्टी असतात त्यांना रंगकाम देण्याचं काम चालू आहे. दादा नाव काय तुमचं? सारंग दादा आहेत आणि ते आपल्या या मूर्तीला बाप्पाच्या जो लाकडी भाग आहे त्याला रंग देण्याचं काम करतात. आपण आज प्रेणी नाही देत, आपण हा प्रश्नीच देणार हा रंग आणि त्याच्यानंतर पुन्हा अजून त्याच्यावरती फिनिशिंग असेल. बाप्पा किती एकदम रुबाबात त्या सोफ्यावरती बसलाय. एक छान मूर्ती आहे आणि सारंग दादा हे इथे रंग देण्याचं काम करतात. तर मूर्त्या जेवढ्या महत्त्वाच्या असतात त्यासोबत मूर्त्यांचा जो पाट असतो जो POPचा पाट असतो किंवा मातीचा पाट असतो तो त्याला फिनिशिंग देण्याचं काम सुरू आहे आणि हा साधारण निळा रंग किंवा राखाडी रंग मारला जातो. तर दादा नाव काय तुमचं? तर मस्कर दादा आहेत ते या मूर्तीच्या पाटाला फिनिशिंग देतात. मूर्तीचं बऱ्यापैकी काम झालेलं आहे आणि आता हे मूर्तीचा रंग झाला आहे. मूर्तीचे डोळे अजून उघडायचे आहेत. आखणी बाकी आहे आणि आखणी झाल्यानंतर आपली मूर्ती पूर्ण होईल. आणि त्याच्या मागेची बघा किती सुंदर मूर्ती आहे. आखणी झाली आहे, पाट कलर झाला आहे आणि त्याला हे दागिने देखील घातलेले आहेत. वा सुंदरच मूर्ती आहे. त्याची आखणी बघा आणि वस्त्र देखील हे खरे नेसवले त्यामुळे अगदीच एक खरापणा जिवंतपणा या मूर्तीला दिसतो. बाप्पाची मूर्ती सुंदर आणि सुबक दिसण्यासाठी हे दागिन्यांचं वर्क वगैरे केलं जातं हे बारीक बारीक. आणि दादा नाव काय तुझं? जयेश गायकर आहेत आणि ते या मूर्तीला दागिने लावण्याचं काम करतात. मूर्ती बघा किती सुंदर आणि अप्रतिम दिसते याच्यामुळे. आता किती वर्षापासून आपण हे करताय मूर्त्यांना दागिने लावण्याचं काम? बरेच वर्ष झाली. छान. आणि एखादी मूर्ती पूर्ण करायला किती वेळ जातो आपल्याला? 2 ते 3 दिवस. म्हणजे हे बारीक बारीक सगळं आपण हे कानाचं, मुकुटाचं, सोंडेवरचं, पोटावरचं, कमरेवरचं आणि हातातले हे सगळे दागिने आणि हे वस्त्रसुद्धा देखील आपणच हे करतोय. बघा किती छान दिसतं याच्यानंतर मूर्ती. धन्यवाद दादा. किती सुंदर मूर्ती आहे. खाली शिवपार्वतीचा हात आहे, त्याच्यावरती कमळ आहे आणि त्याच्यावरती ही गोंडस बाप्पाची मूर्ती. तर या पलीकडे सगळ्या ज्या मूर्त्या आहेत ना त्या पूर्ण रंगवून झाल्यात. काहीकांची आखणी वगैरे देखील झालेत, काहीकांना वस्त्र देखील नेसवलेत आणि धूळ वगैरे काम सुरू असताना उडते किंवा पावसाचं वातावरण असतं त्याच्यामुळे एक मॉइश्चर पकडतो. त्यामुळे या मूर्त्या सगळ्या
या प्लॅस्टिकच्या कागदांमध्ये झाकून ठेवले. आपण वरूनच त्यांना आपल्याला दिसतील कारण पारदर्शक कागद आहे. त्यातून आपल्याला कळते की मूर्त्या बघा किती छान सुंदर सजवलेले. मंडळी, ही जी साडी वगैरे दिसते ती अगदी खरी दिसते ना. आणि हो, ही एक मूर्ती आहे गौराई देवीची. आणि बघा ती किती सुंदर प्रकारे ती म्हणजे आखणी बघा, एकदम अगदी खरे डोळे वाटत आहेत. आणि हे पूर्ण अंगावरचे जे वस्त्र आहे ते देखील खरेच नेसवले आणि ते किती सुंदर म्हणजे का साक्षात एक महिला समोर बसली आहे देवी रूपात त्याचा आपल्याला भास होतो. एकदम फिनिशिंग या मूर्तीला आणि त्यांच्या वस्त्राला. सागर दादा नमस्कार. मोसेकर परिवाराची तुमची तिसरी पिढी. आमची तिसरी पिढी आहे. आपण सुरुवात कशी झाली आपल्या एकंदरीत व्यवसायाला? आमच्या आजोबांपासून पहिल्या मूर्त्या बनवत होते. पहिले शाडू मातीच्या मूर्त्या बनवायचे. तेव्हा मोजून आमच्याकडे 10 ते 15 मूर्त्या होत्या. त्याच्यानंतर वडिलांनी चालू केलं तेव्हा त्याच्यामध्ये एक 50-75 मूर्त्या चालू झाल्या. आता देवाच्या कृपेने आमच्या एक 500-550 मूर्त्या विकल्या जातात. आणि आपल्या बदलापुरातच की बदलापुराच्या बाहेर सुद्धा? बदलापूरच्या बाहेरही जातात आमच्या मूर्त्या. आणि आता सध्या कोण आपला मोठा भाऊ बाबा? हा, सगळे आम्ही घरातले फॅमिली मेंबर सगळे करतो. आणि पूर्ण वेळ आपला मूर्ती व्यवसाय? हा, 12 महिने आम्ही मूर्ती व्यवसाय करतो. बाकी मंदिरातल्या पेंटिंग वगैरे ऑफ सीझनला, नवरात्रीच्या देव्या असतात. आपल्याकडे समजा आता बुकिंग करायची असेल तर आपला संपर्क क्रमांक वगैरे किंवा काय आणि आपलं लोकेशन काय ते सांगा. हा, कुंभारवाडा, आदर्श कॉलेज रोड, बदलापूर ईस्ट, 9766927143. तर नक्कीच आपण इकडे येऊन भेट द्या आणि या श्री मंगल मूर्ती कला निकेतन निकेतनला भेट देऊन आपल्या आवडीचा बाप्पा आनंद. धन्यवाद. मंडळी, आपल्याला व्हिडिओ कसा वाटलाय नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. विगमीच्या माध्यमातून असे छान छान व्हिडिओ आपल्या भेटीला आम्ही आणण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आपल्याला जर का ह्या चित्रशाळेला भेट द्यायचं असेल तर बदलापूर पूर्वेला आदर्श महाविद्यालयाच्या पुढे कुंभारपाडा आहे. तिथे हे आपलं हे मंगल मूर्ती कला निकेतन आहे आणि इथे येऊन आपण नक्की भेट द्या. खूप छान छान विविध प्रकारच्या बाप्पाच्या मूर्त्या इथे आजही उपलब्ध आहेत. आणि आपल्या आवडीनुसार आणि आपल्या आवडीच्या रंगानुसार या सुंदर बाप्पाच्या मूर्त्या, गौराई देवीच्या मूर्त्या आपण इथे बुक करू शकता. त्यांचे सगळे डिटेल्स आपण डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत. नक्की या कारखान्याला आपण भेट द्या. या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूया एका लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली, आपल्या परिवाराची आणि पर्यावरणाची काळजी घ्या. धन्यवाद.